तर आता सगळ्यांची दसऱ्याची तयारी ही झालेली असेल, कारण घटस्थापना फक्त 2 दिवसावरती आलेली आहे आणि 2 दिवसावरती आली म्हटल्यानंतर आपल्या घरातली साफसफाई सगळी झालेलीच पाहिजे. कारण आपल्या घरी 9 दिवस देवी येणार आहे, आपण 9 दिवसाचा उपवास पकडणार आहे, आपल्या घरी आपण घट बसवणार आहे, त्याच्यामुळे घरी आपण सगळं स्वच्छ करत असतो. घरातला अगदा कानाने कोपराही साफ करत असतो. त्यासाठी हे मी पण आज किचन साफ करायला काढलं होतं, कारण आज होता शनिवार म्हटलं की मुलांना सुट्टी असते, ते पण हाफ डेच होता. काम करायला जरा वेळ झाला होता. मी घरातलं काम करायला सगळं आवरूनच भांडे वगैरे घासायला काढल्यानंतरच मला खूप लेट झालं होतं. रात्री 12 वाजले होते भांडे घासायला. तर हे रात्री 12 नंतरही मी म्हटलं आज किचन साफ करायचंच, कारण उद्याचा हो दिवस होता संडे, तर मला बाकीचीही कामं करायची होती, म्हणून आज रात्रीच मला हे किचन साफ करायचं होतं. म्हणून सगळं छानपैकी असे भांडे वगैरे घासून झाले होते, मांडणी वगैरेही पुसून झाली होती आणि किचन वाटा पूर्ण क्लीन केला होता, पूर्ण घासून पुसून घेतला होता. बाकीचे जे डबे होते ते सगळं किराणा वगैरे भरून लावून दिले होते. आता हे सगळे छोटे भांडे होते तेही लावून घेतले. तर हे काहीतरी असा लुक होता माझ्या किचनचा, खूप सुंदर आणि टापटीपणा. म्हणजे मी अगदी मोजकं साहित्य ठेवलेलं आहे, जास्त काही ठेवलेलं नाही आहे, जे आपलं डेली यूजसाठी लागतात तेवढंच. पण आता माझाही 9 दिवसाचा उपवास असतो, त्यामुळे म्हटलं 2 दिवस आहे आपल्या हातात, मुलांनाही सुट्टी आहे. 2 दिवसात होतं तर मी सगळं अगदी करून नीटनेटकं सगळं काम स्वच्छ करून घेतलेलं आहे. किचनचं तर काम झालं की सगळं पूर्ण घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं, कारण आपण दिवसभरातला बहुतेक टाईम हा किचनमध्येच असतो, कारण किचनमध्ये जर स्वच्छता असेल ना तर पूर्ण घरमध्ये स्वच्छ असल्यासारखं वाटतं. म्हणून सर्वात प्रथम मी किचन घेतलं होतं साफ करायला, कारण बाकीच्या जर गोष्टी मी गणपतीमध्ये केलेल्या होत्या, तरी पण म्हटलं थोडासा उद्या संडे म्हणून उद्या थोडीशी साफसफाई करायची होती, म्हणून आज रात्री ते मी किचन सगळं साफ केलेलं आहे. आणि खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी, तिचं किचनचं छान असं नीटनेटका असेल ना तर खरंच खूप भारी वाटतं. तुमच्याही दसऱ्याची तयारी झाली का कमेंट करून नक्की सांगा. आणि आता वाजलेले आहेत 1:30 वाजलेले आहेत.